हाय हॅलो, मी सिद्धी. माझ्या ब्लॉग चॅनल स्वागत आहे. तर ही वेळ होती संध्याकाळचे 5 वाजता आणि आता मी चालले होते साप्ताहिक पारायणासाठी. तर जीविका पण होती सोबत, आत्ती, मामा आणि मम्मी. आम्ही असे 5 जण जाणार होतो. ही आहे आत्याची मुलगी जीविका. तर आता आम्ही सर्वजण मिळून जाणार आहोत. तर हे बघा, संध्याकाळचं ऊन खूप छान पडलं होतं आणि समोरचा व्ह्यू खूप छान दिसत होता. म्हणलं आपण तुम्हाला शेअर करू. तर मी आत आले आणि आता बघताच ओरियाला घेतलं, कारण त्याला सकाळपासून घेतलं नव्हतं. तो झोपलेला, म्हणून आता येते बघा तो झोपून उठलेला. त्याला थोडं वेळ घेतलं आणि थोड्या वेळानंतर त्याला भूक लागलेली. मग त्याला मी कॅट फूड दिलं खाण्यासाठी. ते बघा, मम्मीने पण सुद्धा आवरलेलं. चिमणवर लक्ष ठेवा, आमच्या चिमणवर. सोना चिमण आहे आमचा. चिमण झालं खाऊन? या बो चिमण लय ना बाय तुझं. बाय बाय, आम्ही जातोय. तो मागा लगेच. चप्पल घालते. आमचं सगळ्यांचं आवरून झालं आहे आणि आम्ही आता चालत जाणार होतो. तर खूप लांब नव्हतं, थोडंसंच जवळ होतं. तर मी, जीविका, मम्मी, आत्ती आणि मामा आम्ही असे 5 जण जाणार होतो. तर घर आहे, तर घरापासून थोडंच पुढं चालत आलं की एवढं मोठं ग्राउंड आहे. इथलं मी तुम्हाला कधी शेअर केलं नाही, तर इथून पुढं इथलं मी शेअर करेन. नाही होत. तर या ग्राउंडमध्ये क्रिकेटची अकॅडमीसुद्धा पण आहे. मी इथे क्रिकेटचं स्पीच पण केलं आहे. आमच्या दोघींचे गप्पा मारत चालणं चालू होतं आणि मागे सुद्धा मम्मीचं आणि आत्तीचं पण गप्पा मारत चालू होतं आणि मामा एकटेच पुढे चालले होते. आणि गप्पा मारत आम्ही कधी पोचलो आम्हाला माहीतच नाही झालं. पण बोलत हसत करत आपण इथे पोचलो आणि बघताच क्षणी मला खूप छान वाटलं होतं. आणि खूप मोठा असा मंडप होता आणि तिथे पाय ठेवला तर तिथे सगळ्यांचा भजनांचाच आवाज येत होता. पण ते ऐकून मला खूप छान वाटलं. आणि जरा आम्ही पुढं गेलो आणि हा झेंडा दिसला. याची एंट्री समोरून होती आणि आम्हाला इथे मधून रस्ता होता आणि आम्ही इथे मधून आलो होतो. आणि आता आपण समोर जाणार आहोत भजन कीर्तन ऐकण्यासाठी. तर आता आपण तिथे हा समोरचा मंडप आहे, तर या मंडपामध्ये आता आपण जाऊयात. मध्ये फर्स्ट टाईम असा खूप मोठा भव्य दिव्य पारायणाचा कार्यक्रम आहे. समोरचं दिसत आहे, तर तिथून एंट्री होती. आम्ही त्याच्या साईडून म्हणजे मधून आम्हाला जिथं रस्ता होता तिथून आलो आणि आम्ही आतमध्ये प्रवेश केला. तर खूप मोठा असा मंडप दिसत होता आणि आतमध्ये खूप छान असं वाटत होतं. तर तुम्हाला म्हणावीशी इतकी गर्दी दिसत नाही, कारण आम्ही 5-10 मिनटं अगोदर इथे आलो होतो, म्हणजे कीर्तन चालू होण्याच्या अगोदर. मग थोडं
आम्ही इथे बसलो आणि बसल्यानंतर 5 मिनिटांनी लगेच कीर्तन चालू झालं होतं. आणि इथे बघा जे वारकरी होते तर इथे टाळ वाजवत होते आणि समोर कीर्तन चाललं होतं. आणि जे 7 दिवस सप्ताह बसणार आहे तर तिथे सगळे प्रसिद्ध कीर्तनकार येणार होते. नियमाप्रमाणे या महिन्यामध्ये ही वर्ज्य आहे. मग तो असणारा मनमास भगवान विष्णूची शरणागती केली. काय देवाया आमचं जीवन, मरण भले परी काय अवघड आहे. इथे या दोघी खूप मन लावून ऐकत होत्या. म्हणलं आपण व्हिडिओ काढूयात. आणि मम्मीला मी व्हिडिओ काढते हे माहीतसुद्धा पण नव्हतं आणि इतकी ती मग्न होती त्या ऐकण्यामध्ये. ते आता कीर्तन संपलं होतं. 2 ते 2.5 तासाचं होतं. तरी ते आता 9 वाजले होते आणि बरोबर 9 वाजता संपणार होतं. आणि ते संपलं आणि ते हार कीर्तन संपताच महाराजांनी सांगितलं वर हात करून आपण विठ्ठलाचे नाव घेऊयात. सर्वजणांनी वर हात करून विठ्ठलाचे नाव घेणं चालू केले. ते आता कीर्तन चालूच होतं तर मधूनच लाईट गेली अचानकच. तर लाईट गेली म्हणून सगळेजण उठले आणि आम्हीसुद्धा पण उठलो. कारण कीर्तन तिथंच थांबवलं आणि सगळ्यांना सांगण्यात आलं की प्रसाद घेऊन येण्यासाठी. आम्ही ते प्रसाद घेण्यासाठी चाललो होतो आणि खूप गर्दी होती आणि अंधारात काहीच दिसत नव्हतं. सगळी चेंगराचेंगरी होत होती. ते अंधारामध्येच बसलो होतो आणि पलीकडची लाईट आली होती पण आम्ही ज्या मंडपामध्ये बसलो होतो तिथली लाईट लावली नव्हती. बघा आता 10-15 मिनिटांनंतर लाईट आली आणि लाईट आल्यानंतर थोडं कुठाचं बरं वाटत होतं, नाही तर काहीच दिसत नव्हतं. सगळेजण आपापल्या मोबाईलचे टॉर्च लावून बसले होते. प्रसादासाठी आम्हाला इथे भात आमटी होती आणि भात आमटी खाऊन झाल्यानंतर बुंदी दिली. आम्ही आता इथे प्रसाद घेतला आणि आता मी चाललो होतो माघारी घरी. आणि कीर्तन खूप छान होतं.
ऐकून खूप मन प्रसन्न झालं आणि त्यात आपण उद्या हे ज्ञानेश्वरी पण वाचायला येणार आहोत. मम्मी पप्पा गेले होते गाडीवरून आणि आम्ही मामा आणि आत्ती आणि जीविका आम्ही चालत चाललो होतो. तर हे बघा, हे मी तुम्हाला दाखवते ते घर आणि हे भूत बंगला होता, पण हे अंधारात इतकं काय दिसत नव्हतं. परत रात्री आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर मी व्लॉग काही केला नाही, कारण चालून खूप कंटाळा आला होता. आणि मग हा दिवस आहे दुसरा आणि हा दिवस होता मंगळवारचा आणि याच दिवशी आम्ही अजून एकदा जाणार होतो ज्ञानेश्वरी वाचण्यासाठी. मी आणि जीविकाही वाचणार होतो आणि आत्ती आणि मामा सकाळी 6-7 वाजता गेले होते पुढं. आम्ही उशिरा जाणार होतो. तर इथे मम्मी आणि आईसुद्धा बैठकीला गेले होते आणि पप्पा आणि दादा काही घरातच होते. मग आता मी नाश्त्यासाठी मॅगी करत होते आणि चहासोबत खाण्यासाठी बिस्किटसुद्धा आपण आणलं होतं. आता आपली इथे मॅगी रेडी आहे आणि त्यात मी नाश्ता करत होते आणि तेवढ्यात दूधसुद्धा पण आलं. मग मी दूध तिथे ठेवलं होतं आणि ओरिओ बघा, इथे ओरिओ जे माठातून पाणी गळतं तर ते पाणी पितो, कारण त्याला जरा गार पाणी वाटतं. तर आता आमची इथे मॅगी तयार झाली आहे आणि आता आम्ही खातो आणि निघतो. आता आमची ती मॅगी खाऊन झाली आहे आणि आता आम्ही चहा बिस्किट खातो आणि आमचं आवरून झालं. आता आम्ही निघालो होतो मग जिथे आपण काल गेलो होतो तिथे पारायणासाठी. आता आपण इथे पोचलो होतो आणि ऊन तर खूप लागत होतं. 10 तर वाजले होते, पण तरीसुद्धा दुपारचे 2-3 वाजता कसं ऊन लागतं तसं इथे ऊन लागत होतं. आता आपण इथे येऊन पोचलो होतो आणि इथे सर्वजण ज्ञानेश्वरी वाचायला बसले होते आणि आमच्या दोघींजवळ नव्हतं, म्हणून आम्ही काही तिथेच नुसतं ऐकत बसलो होतो, वाचत काहीच नव्हतं. आता आम्ही खूप वेळ बसलो होतो आणि बसून आता आम्हाला तहान लागली होती आणि चालूसुद्धा पण आलो होतो. पण आता आम्ही पाणीच पिण्यासाठी चाललो होतो आणि हा पुढचा मंडप दिसत आहे, तर तिथे आपण जेवायला बसलो होतो काल रात्री. तर तिथेच आम्ही चाललो होतो आणि इथे बघा जेवण करायचं चालू होतं आणि वेगवेगळे पदार्थ, खूप सारे पदार्थ करायचे चालू होते आणि चूल पण पेटवलेली आणि चुलीवर सगळं चाललं होतं. आपण पाणी पिऊन बाहेर आलो आणि बाहेर आल्यानंतर अजून एक मंडप आहे, तिथं 12 पादुका आहेत, तर तिथेच आता आपण दर्शन करायला आलो आहोत. आता आम्हाला इथे पण गार पाणी मिळालं, कारण तिथे गार पाणी नव्हतं, म्हणून आम्ही ते थोडं आणखीन पाणी पिऊन घेतलं आणि पाणी पिऊन झालं की आता आपण आतमध्ये जाऊयात आणि पादुकांचे दर्शन घेऊयात. आणि तुम्ही सुद्धा पादुकांचे दर्शन घ्या. ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्याही गावामध्ये असे पारायण बसले का नक्की कमेंट करून सांगा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.